मिस्टर वसंत कारखानेस म्हणजेच कैवल्यचे बाबा कैवल्यला अगदी घालून पाडून बोलतात आणि त्यामुळे कैवल्यने ठरवलं की तो परत कधीच गाणार नाही। पण हा त्याचा निर्णय अगदी कोणालाच मान्य नाहीये। जो तो कैवल्यला पटवण्याचा प्रयत्न करतोय। त्यात प्रयत्नांचा उच्चांक गाठतात त्या मीनल आणि ॲना। त्या दोघीही कैवल्याच्या बाबांना जाऊन भेटतात। मीनल त्यांना अगदी सरळ सांगते की त्यांनी कैवल्याशी असं वागायला नको होतं, परंतु कैवल्याचे बाबा तिलाच उलट समजावतात की पालकांनी जर मुलांच्या चांगल्या आयुष्याची अपेक्षा केली तर त्यात चुकीचं काय आहे। त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेलेली मीनल स्वतःच्याच डोक्यातला गुंता आणखी वाढवून परत येते। इथे शेजारच्या काकू कैवल्याचा मूड ठीक करण्याचा अतोनात प्रयत्न करतात आणि शेवटी त्या यशस्वी होतातही। कैवल्य पुन्हा एकदा गिटार घेऊन काकूंच्या आवडीचं गाणं गायला तयार होतो। तेवढ्यात मीनल आणि ॲना घरी परततात आणि ॲना नेहमीप्रमाणे इनोसेंटली सगळं काही सांगून टाकते की त्या दोघी कशा कैवल्याच्या बाबांना भेटायला गेल्या आणि त्यांनी मीनललाच कसे 4 शब्द सुनावले। हे ऐकून कैवल्याचा ठीक झालेला मूड अगदी बारगळतो। तो खूप भडकतो आणि काकूंचा बनाया खेळ बिघडतो। मीनल कन्फेस करते की आता तीच काहीशी कन्फ्यूज झाली आहे, कारण कैवल्याच्या बाबांनी तिला जे काही विचारलं त्याची उत्तरं तिच्याकडे नव्हती। सुजय तिला समजावतो की तिने तिथे जायलाच नको होतं आणि आता त्यांना कैवल्याला पुन्हा राईट ऑन ट्रॅक आणायला मेहनत करायची आहे। या सर्व चर्चेचा रेश्माच्या मनावर खूप परिणाम झालाय। कदाचित पुढची ॲक्शन तीच घेईल। हाय, मी अमेय वाघ म्हणजेच दिल दोस्ती दुनियादारी मधला कैवल्य। आमच्या सिरियलबद्दल तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी।